या नांदेडला एक आधी महापरिनिर्वाण दिवस दिनाच्या निमित्त मी आलेलो होतो एका रक्तदान शिबिराला। त्यावेळेस आदरणीय भैया साहेबांच्या कल्पकतेत एक कार्यालय पाहायला मी गेलो, कार्यकर्ता शिबिर कसा घडावा तिथं माहिती घेतली। आदरणीय भैया साहेब जिथून लोकसभा लढलेला आहे, ज्या पक्षाचे ध्येय धोरण इथून ठरतायत, ज्या नांदेडमधून सूर्यपुत्र भैयासाहेब निवडणूक लढताय, अशा या नांदेडमधून सध्या बाळासाहेबांनी लोकसभा लढवलेली आहे। याच नांदेडमधील किनवटमधून पहिला आमदार भारिपचा झालेला आहे। म्हणजे ज्या नांदेडबद्दल महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्र इथून हलतात असं म्हटलं काय अवघड आहे। आणि या नांदेडमध्ये आज वंचित आघाडीचे ज्या पद्धतीने बघितलं आपण 22 मुस्लिम नगरसेवक महानगरपालिकेत आहे, 18 बौद्ध नगरसेवक आहेत, तरीही आपल्या वंचितांचं अजून इथं महानगरपालिकेवर झेंडा लावला गेला। कायची परिस्थिती असेल, कशा पद्धतीने आपण निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे असेल, आपल्या द्रष्टा नेत्याला काय वाटत असेल, काय पद्धतीने त्यांचं कामाची भूमिका आखली असेल। आदरणीय राजेंद्रजीने सांगितलं, पक्षाची भूमिका सांगितली, कशा पद्धतीने आपल्या पक्षात लोकांना सामावून घ्यायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला निवडणुकीला पुढे जायचं आहे। जेव्हापर्यंत आपण या सर्व गोष्टी समजून घेणार नाही, ज्या पद्धतीचा आपल्या पक्षश्रेष्ठींना आपल्याला पाहिजे की अशा पक्षात आपला कार्यकर्ता घडला पाहिजे, हीच भूमिका समजवण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत। आदरणीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल फार वेगळ्या पद्धतीने विचार करून ठेवला आहे। कारण त्याच्या आजच्या तरुणाचा स्वभाव, फारुख अहमद साहब से चर्चा हो रही थी, उन्होंने बताया की आजचा तरुण त्याच्याकडे व्हॉट इज द नेक्स्ट हाच प्रोग्राम नाही आहे आणि राज्यकर्ते फक्त वापरून घेण्याच्या भूमिकेत आहे। ज्याही पक्षात तुम्ही बघत असाल सातत्यानं फक्त वापरून घेण्याची भूमिका राहिलेली आहे। पण वंचित युवा आघाडी किंवा बहुजन वंचित पार्टीमध्ये असं नाही आहे। आज इथे 4 लोक आम्ही विधानसभा लढलेलो आहेत। ॲडव्होकेट साहेब लढले आहेत, नारंगजी लढले आहेत, फारुख साहेब लढले आहेत, प्रशांतजी लढले आहेत। आज निश्चितच आमच्या तरुणात आम्हाला ही संधी दिली, कोणी दिली? आदरणीय बाळासाहेबांनी। का दिली असेल? ज्या पक्षात 18, 20 वर्ष, 25 वर्ष फक्त सतरंजा उचलण्याचा कार्यक्रम आहे, कार्यकर्त्याला त्या पठडीतून बाहेर येण्याचं काम नाही आहे, मनुवादी जी विचारधारा आहे ती तोडता कामा नये, ती स्क्वेअर तोडण्याचं काम नाही, जिथं आपल्यावर हल्ला होऊ शकत नाही तिथेही आपल्याला हल्ला होऊन राहिला। म्हणजे अशा पद्धतीचं देशातलं राजकारण, महाराष्ट्र राजकारण वाढत आहे। आणि त्यात आदरणीय बाळासाहेब या बाळा बलुतेदार मायक्रो ओबीसी, मॅक्रो ओबीसी याच्यावर भर देत आहेत। त्यांना असं वाटतं की कुठेतरी हा समाज, हा समूह मोठ्या संख्येनं सत्तेकडे आला पाहिजे, यांची मोड बांधल्या गेली पाहिजे, म्हणून पोट तिडकीनं पूर्ण देशभर फिरत असताना आमच्यासारखे तरुणांना संधी दिली। या मंचावर प्रत्येक माणूस हा चळवळीत आलेला आहे, कुठं कुठं त्यांनी रक्ताचं पाणी केलं आहे आणि कुठंतरी त्याच्या मनात जाण आहे, कुठंतरी या मनात भावना आहे की काहीतरी वेगळं झालं पाहिजे। जर वंचितच्या बॅनर खाली आपण आहोत तर कुठेतरी सत्य झालं पाहिजे, ही जाहीर अपेक्षा तुमच्यापासून सुद्धा आहे। ही लढाई एका दिवसाची नाही आहे आणि हे जे संघटन बांधणं सुरू आहे एका दिवसाचं नाही आहे। येत्या 20-25 वर्षाचं राजकारण आपल्या या संघटनेच्या माध्यमातून तयार होणार आहे। वंचित युवा आघाडी काय करणार आहे की जे विचारपीठ तुमच्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे, जे तरुण तरुणी मोठ्या संख्येने आहेत, जे आले नसतील त्यांच्यासाठी ऑनलाईन आपण मेंबरशिप सुरू केलेली आहे। ऑनलाईन नसेल प्रत्यक्ष तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात। आमचे निरीक्षक प्रत्येक जिल्ह्याला आहेत, ज्यालाही या विचारपीठावर काम करण्याची संधी पाहिजे आहे त्यांनी संधी घ्यायची आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून खरा पक्ष तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत, गल्ली बोळाच्या समस्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे। ही एक लढाई आहे आणि या लढाई लढत असताना अनेक अडचणी येणार आहेत आणि ह्या अडचणीवर मात करण्यासाठीच आम्ही तुमची नियुक्ती झालेली आहे। ज्या महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी काही जबाबदारी आहेत, पण या महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून नुसतं नाही, ते संपूर्ण बॉडी तुमच्याकडे बसलेली आहे। या नांदेडच्या कानाकोपऱ्यात जिथे संघटन बांधताना जो त्रास होईल, कोणता अधिकारी असेल, लोकांचे काम करण्यासाठी कोणत्या व्यवस्था असेल, ती सोडून देण्याची जबाबदारी आमची राहणार। कारण आपण जेव्हा काम करू, लोकांचं, जनतेचं, लोकांचे प्रश्न समजू, तर निश्चितच ते लोक मतदानाच्या स्वरूपात आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार। ही भूमिका आपल्याला मांडणं गरजेचं आहे। म्हणून येत्या काळात ज्या मोठ्या पद्धतीनं आपल्याला ज्या
प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर काढायचे आहे. आदरणीय वक्ते साहेबांनी सांगितलं, फारुख अहमद साहेबांनी, 4 मुख्यमंत्री, ज्या नांदेड शहराचा वसा, दोन्ही एवढ्या सुंदर नद्या, आम्ही रात्री फिरत असताना दळवी साहेब माझ्यासोबत होते. म्हणजे या शहराचं वैभव, या महानगरपालिकेचं वैभव जे असायला पाहिजे होतं ते आजपर्यंत सुद्धा नाही आहे. म्हणून आमची तर जाहीर मागणी आहे, यांनी राजीनामे द्यावे, वंचित युवा आघाडी निवडणूक लढायला तयार आहे. कारण कुठेतरी समस्या न सोडवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे आणि हा त्यांचा अजेंडा आहे. सातत्यानं संबंध जिवंत ठेवणे हाच एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतोय. मित्रांनो, आपण सर्व फार या चळवळीत कुठेतरी सर्वांनी काम केलं म्हणून आज आपण बॅनर खाली आहोत. आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वातलं, त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र पिंजाचं असेल तर निश्चितच मला असं वाटते की तुम्ही आम्ही एका वेगळ्या दिशेने गेलं पाहिजे. म्हणून ज्या मोठ्या संख्येनं तरुण येतील त्यांना निश्चितच त्यांच्या कामानुसार ती पोस्ट त्यांना देण्यात येईल. या कार्यक्रमानंतर इंटरव्ह्यू होतील. फारुख अहमद साहेबांनी काही सूचना केली त्याचंही पालन होईल. निश्चितच तुम्ही जेवढा वेळ म्हणाल तेवढ्या वेळेस महाराष्ट्राचा अध्यक्ष मीच नाही तर संपूर्ण बॉडी या नांदेडला यायला तयार आहे. पण कुठंतरी या नांदेडतून हा मेसेज गेला पाहिजे की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. जर 1 लाख 1.5 लाख मतं आपण घेतो, आज युवकांचं संघटन काय ताकदीत उभं राहायला गेलं पाहिजे. ज्या अपेक्षा होत्या, मलाही फार अपेक्षा होत्या, ज्या नांदेडच्या आमची पदाधिकारी बॉडीत आहेत, जे इथं राहतात, त्यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. पण ते जर आजही करण्यात असक्षम असतील तर त्यांनी याचा विचार करावा. कारण पक्ष कोणासाठी थांबत नसतो, चळवळ कोणासाठी थांबत नसते. आपल्याला काय करायचं आहे, असे लोक येतात जातात, त्याच्यामुळे पक्ष थांबत नाही. पण पक्षाला काम करणारा जिकरीचा माणूस लागतो. माझ्यासारखा तरुण तालुक्याच्या पातळीवर काम करायचो, पण आदरणीय बाळासाहेबांनी संधी दिली म्हणून महाराष्ट्र पिंजण्याची ताकद ठेवत आहे. मला तुमच्यापासून हीच अपेक्षा आहे की जे काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी निश्चितच तुमची जबाबदारी असली पाहिजे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहीत असेल, पण आज ते आवर्जून सांगू इच्छितो. आपण बघितलं असेल, ते गोष्ट ऐकली असेल, जंगलात आग लागलेली असते आणि आग लागली, सर्व पक्षी प्राणी शहराच्या दिशेने किंवा जीव वाचवण्या पद्धती तयार असतात, जीव वाचवण्यासाठी पळत असतात. तितक्यात एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी भरून ते विझवण्याचा प्रयत्न करत असते. हे बघत असताना एक कावळा त्या झाडावरून तिला म्हणतं, सर्व पक्षी उडून गेले आणि तू कुठून एवढी मेहनत करते की तुला काय जंगलाचं घेणं देणं पडलं, तू पण चल, आपण निघून जाऊ. ती चिवताई जी असते फार छोटीशी असते, पण ते फार मार्मिक उत्तर त्या कावळ्याला देते की या जंगलाने मला दाना दिला, पाणी दिलं, राहण्याची व्यवस्था दिली आणि खऱ्या अर्थानं आज जंगल जळत आहे. म्हणून ज्या बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला संविधान मिळालं, कायदा मिळाला, आज आम्ही सर्व लोक आहेत. आम्ही कोणत्याही एका विशिष्ट समाजात येत नाही, सब मायक्रो ओबीसीचे लोक आहेत. पण आज बाळासाहेबांनी संधी दिली. तसंच ते चिवताई म्हणती की माझं काहीतरी ऋण आहे, माझं काहीतरी देणं लागतं जंगलाचं, म्हणून मी या जंगलात बुजवण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव निश्चितच आग लावण्यात नाही, आज विझवण्यामध्ये राहणार. म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की ज्या चळवळीसाठी सर्व लोक झटतात, आपलंही काहीतरी देणं लागतं आणि निश्चित ते दिलं गेलं पाहिजे. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे मित्रांनो. हा जोश, हे तारुण्य पुन्हा भेटत नाही. सोफ्यावर बसून चहा पिऊन बायकोसोबत गोड गोड बोलायला सर्वांना चालतं. तुमचे लग्न व्हायचे का झाले अर्ध्या लोकांचे? आणि पेपर वाचून राजकारणावर टीका करणं सोपं आहे की अशा पद्धतीत झालं पाहिजे, साहेबांची भूमिका अशी जमली नाही. ज्याचं वय 22 वर्ष तोही बोलायला लागतो. आता बाहेर चर्चा करतो तो, काल इथं लोक आले त्यांच्याशी भेटलो. दुःख वाटतं, शल्लाटतं मनात की आजचा तरुण जेवढ्या मोठ्या द्रष्टा नेत्याला बोलू शकतो त्याची काय पद तो पाहत नाही, बोलताना आपण काय बोलतो याचं भान नाही. म्हणून तुम्हाला एवढं सांगतो मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे आपली जबाबदारी घ्या. जे लोक आज इथं प्रवेश करणार आहेत त्यांचं स्वागत आहे, पण जर आपण शहराचं काम करू शकतो, शहराच्या पदाला जबाबदारी घ्या. आपण वार्डाचं काम करू शकतो तर वार्डाच्या पदाची जबाबदारी घ्या. आपण गल्लीतलं काम करू शकतो, गल्लीतल्या पदाची जबाबदारी घ्या. आज सुरुवात करा. निश्चितच येणारा राजकारण हा वंचित युवा आघाडीचा राहणार आहे.
येत्या निवडणुका आता काय नेत्यांचे नाही आहेत, कार्यकर्त्यांच्या आहेत. नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, पण मोठ्या प्रमाणात ही संधी आपल्याला मिळणार आहे. आणि या संधीचं सोनं करायचं असेल तर आज उठा, जागे व्हा. एवढं जाहीर सांगतो, उठ तरुणा जागा हो. अरे उठ तरुणा जागा हो आणि युवा आघाडीचा तू धागा हो. या नांदेडला सर्व लोक आपण आलात, सर्वांचं हार्दिक स्वागत. मोठ्या संख्येनं पक्ष बांधण्याचं काम इथून सुरू होईल. सन्माननीय सर्व प्रदेशचे प्रवक्ते आहेत. तुमचं जाहीर सूचनांचं पालन जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की वंचित युवा आघाडी माध्यमातून कशा पद्धतीने सुधारणा झाली पाहिजे, निश्चितच आमची बॉडी बनण्यापर्यंत नाही, त्याच्यानंतर आमच्या शिबिराला सुरुवात होईल. त्या शिबिराच्या माध्यमातून एक चांगला तरुण, एक चांगला राजकारणी, ज्याला राजकारणात यायचं प्रत्यक्ष राजकारण, ज्यांना समाजकारण अशा अनेक पद्धतीची ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्या पुढच्या नियोजन, पुढच्या टप्प्यात आपण निश्चित भेटू. आज जो कार्यक्रम आपण इथे घेतला त्या आयोजकांनी, मग प्रसाद इंगोले असो, केशवजी कांबळे असो, सुनील सोनवळेजी असो, आणि त्यासोबतच ज्यांनी सुंदर संचालन केलं आमच्या जिल्ह्याचे पुत्र आहेत कांबळे सर, स्पोर्ट नाईक सर स्पोर्ट पर्सन आहे, रणजी क्रिकेट खेळले अमरावतीचे आहेत. अशा या त्यांनाही कुठेतरी वाटतं की पक्ष मजबूत झाला पाहिजे. या सर्व तरुणांना एवढी जाहीर विनंती करतो, येता काळ आपल्या सर्वांचा आहे. आपण जो मान सन्मान केला त्याबद्दल जाहीर आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी माननीय निलेश भाऊ विश्वकर्मा यांनी विद्यार्थी कसा असावा, युवक आज देश घडवतो आणि देश घडवत असताना युवकाच्या काय जबाबदारी आहेत याचं सविस्तर असं मार्गदर्शन माननीय निलेश भाऊ विश्वकर्मा यांनी केलेलं आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी आमच्या नांदेड शहर या ठिकाणी काही मुस्लिम नवतरुण या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. माननीय निलेश भाऊ विश्वकर्मा आणि माननीय फारुख अहमद सर, माननीय गोविंद दळवी सर, माननीय प्रशांत इंगोले, माननीय शिवाभाऊ नरंगले यांच्या उपस्थितीमध्ये काही मुस्लिम तरुण या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. माननीय निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम समुदायातील तरुण मंडळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व या युवकांचं खूप हार्दिक स्वागत. माननीय निलेश भाऊ विश्वकर्मा तसेच राज्याचे प्रवक्ते फारुख अहमद तसेच शहर अध्यक्ष अयूब खान यांच्या उपस्थितीमध्ये माननीय सर्व युवकांना विनंती आहे, लागलीच उजव्या बाजूच्या